जय भीम नवोदय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। भविष्यात अमूलशी स्पर्धा करण्यासाठी गोकुळने अहमदाबाद गुजरातमध्ये पोहोचण्याची तयारी ठेवावी असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या 11व्या पुण्यतिथी निमित्ताने गोकुळच्या मुख्य कार्यालयात खासदार शाहू महाराज, मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे गटनेते व जिल्हाध्यक्ष सतेज पाटील होते। स्वागत ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले। प्रास्ताविक अध्यक्ष अरुण कुमार डोंगरे यांनी आभार शशिकांत पाटील यांनी मानले। रत्न जास्तीत जास्त गोळा व्हावं हा आमच्या सगळ्या मंडळींचा प्रयत्न येणाऱ्या भविष्य काळात असणार आणि म्हणून गाईला अनुदान देण्याचा विषय असेल, गोट्याला अनुदान देण्याचा विषय असेल किंवा अनेक विषय असतील ते सरकार दरबारी मार्गी लागतील याची खात्री आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी। कारण की मी मगाशी म्हणलं तसं ही संस्था एकट्या दुकट्यापुरती मर्यादित नाही, या जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या संबंधित आहे। त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी वर खाली होणारी ही संस्था या ठिकाणी आहे। दर पंधरवड्याला शेकडो कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये देण्याची भूमिका या संस्थेच्या माध्यमातून होते। एखादा पंधरवड्याचं बिल या ठिकाणी मागं पुढं झालं तर आपलं गणित किती बिघडू शकतं हे इथं बसलेल्या प्रत्येक उत्पादकाला या ठिकाणी माहिती। आणि म्हणून आम्हा सगळ्या नेत्यांची नैतिक जबाबदारी आहे की ही संस्था टिकली पाहिजे, दूध वाढलं पाहिजे, दर जास्तीचा मिळाला पाहिजे, खर्च आम्ही कमी कसा करता येईल हा प्रयत्न आमचा चालू आहे, ज्याचा उल्लेख डोंगरे साहेबांनी केला। 6 मेगावॅटचा प्लांट आता करतोय, अजून 4 मेगावॅट आम्ही मगाशी मुश्रीफ साहेब आम्ही बसलो होतो म्हणलं तिथंच अजून वाढवा, म्हणजे लाईटच्या बिलाचा विषय हा कायमस्वरूपी आपला बोजा कमी होईल। आत्ताचा व्यवसाय काय, दर वाढवणे, ग्राहकावर बोजा टाकण्यापेक्षा आहे त्या कमी खर्चामध्ये आमचं प्रोडक्शन कॉस्ट कमी कशी करता येईल ह्याला प्रायोरिटी उद्याच्या भविष्य काळात असणार। खरं तर स्वर्गीय आनंदरावजी पाटील सोयेकर साहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलोय। गोकुळ दूध संघाकडे बघितल्यानंतर आज सुद्धा जिल्ह्यात, राज्यात आणि देशामध्ये अमूल सारख्या एका अतिशय मोठ्या ब्रँडपासून ते अनेक संघ आहेत की ज्या संघांचं खाजगी सगळे संघ आहेत, त्या संघांमध्ये सुद्धा उजवेपणा जो आहे तो आपल्या गोकुळचा आहे। देश पातळीवरती आणि राज्य पातळीवरती सुद्धा ज्या पद्धतीचं चाललेलं काम आहे आणि बदलणाऱ्या सगळ्या युगामध्ये जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा गोकुळचं दूध हे पुण्यात असेल, मुंबईत असेल, कुठेही गेला तर निश्चितपणे आपणा सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीची क्वालिटी नवीन बदलत्या सगळ्या स्पर्धेमध्ये सुद्धा स्पर्धात्मक युगामध्ये टिकावं अशा पद्धतीची अतिशय चांगल्या पद्धतीची कॉर्पोरेट यंत्रणा या सगळ्यांच्या माध्यमातून जी संकल्पना किंवा जी यापूर्वीची एक रूढ आहे की सहकार पद्धतीवरचे जे काही मोठमोठे उद्योग आहेत ते फारसे चालत नाहीत किंवा त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात, या सगळ्या सगळ्या संकेतांना मोडून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण हे सगळं जे काही काम उभा करतोय त्या पाठीमागची खूप मोठी प्रेरणा स्वर्गीय आनंदरावजी पाटील सोयेकर साहेबांची आहे। आणि 25-30 लाख लिटर एकदा झालं की आनंदराव आपण एकदा अहमदाबाद किंवा त्या अमूलच्या कार्यक्षेत्रात जाऊया, म्हशीचं दूध घेऊन। म्हणतं आमचं दूध तिथं सुद्धा चांगल्या पद्धतीने खपेल, तर आमच्या दुधाला चव चांगली आहे, मग अमूल इकडे यायचं बंदच होईल असा एक प्रयत्न आपण या निमित्ताने करूया। 20-21 साली या निवडणुका झालेल्या होत्या, मी काय राजकारण करण्यासाठी बोलत नाही। आपण म्हशीचा दर देत होतो 48 रुपये 47 पैसे, गाईचा दुधाचा दर देतो 30 रुपये 87 पैसे। आणि मी आणि बंटी पाटलांनी घोषणा केली की आम्ही आल्या तात्काळ 2 रुपये लिटरला वाढवू। आज आम्ही म्हशीला देतोय 58 रुपये 68 पैसे, म्हणजे 10 रुपये जादा, आणि गाईला देतोय 36 रुपये 1 पैसे, म्हणजे 6 रुपये जादा। म्हणजे गेल्या 3-3.5-4 वर्षामध्ये दूध उत्पादकाचं हित बघण्याचं काम या संचालक मंडळाने केलेलं आहे। माझी आणि बंटी पाटलाची विशेषतः सातत्याने महिना 2 महिन्याला आम्ही संचालक मंडळाला बोलवत असतो आणि ज्याचा उल्लेख अरुणराव डोंगरेंनी केला की संपूर्णपणानं 11 ते 12 मेगावॅट यांना विजेची गरज आहे। हे सगळं जर सोलरला आपण आणू शकलो तर फार मोठी क्रांती या गोकुळमध्ये होणार आहे। आपल्या कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेमध्ये निश्चितच जिल्हा बँक आणि हे दूध संघ म्हणजे गोकुळ हे महत्त्वाचे ठरलेले आहेत। गोकुळचं तर आता उलाढाल 4000
कोटीपर्यंत जाऊन पोचलेला आहे आणि दूध उत्पादन सुद्धा 18 लाखाच्या पुढे गेलं आहे. ही एक समाधानाची गोष्ट आहे. 20 लाख उत्पादन होणं फार आता आपल्या हातात आलेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. लवकरात लवकर ते 20 लाखालाही जाऊन निश्चित पोहोचेल. आपल्या शेतकऱ्यांसाठी हा दूध व्यवसाय एक जोडधंदा आहे, चांगला धंदा आहे आणि त्याच्यामुळे अनेक भगिनींना आणि बंधूंना एक चांगला धंदा करता आला आहे आणि त्यामुळे त्याचा असर आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण नेहमीच पाहत आलो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मेडिकल कॉलेज आणि IGMC या 2 मेडिकल कॉलेजमधील कामांची पाहणी केली. या पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधलाय. त्यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेवर आणि महाविकास आघाडी टिकण्यावर भाष्य केलंय. त्यानुसार माझं म्हणणं त्यांनी एकत्रित लढावं, वेगळं लढावं की त्यांची आघाडी राहील की तुटेल याकडे आमचं लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागपूर मेडिकल कॉलेज आणि IGMC हे जे दोन्ही मेडिकल कॉलेजेस आहेत हे अत्यंत जुने मेडिकल कॉलेजेस आहेत. GMC तर एकेकाळी एशियातलं सर्वात मोठं मेडिकल कॉलेज म्हणून गणलं जायचं. 100 वर्ष या इमारतींना झालेले आहेत आणि म्हणूनच आपण मागच्या काळामध्ये याचा एक मास्टर प्लॅन तयार करून 1000 कोटी रुपये देऊन अद्ययावत अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी झाल्या पाहिजेत या संदर्भातलं काम सुरू केलं होतं. त्या दृष्टीने त्या कामाची प्रगती पाहण्याकरता या ठिकाणी मी आलो. दोन्ही ठिकाणी कामं चाललेली आहेत, कामं प्रगतीपथावर आहेत, पण त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. काही छोट्या मोठ्या त्रुटी त्याच्यामध्ये आहेत त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात नीट आढावा घेतलेला आहे. निधीची कुठेही कमतरता या ठिकाणी नाही किंवा पडणारही नाही. त्यामुळे वेळेत ही सगळी कामं आणि चांगल्या क्वालिटीची झाली पाहिजे. कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होऊ नये. ही दोन्ही जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळं आहेत ही एखाद्या चांगल्या खाजगी रुग्णालयापेक्षा किंवा मेडिकल कॉलेजपेक्षा देखील चांगल्या दर्जाची आपल्याला बनवता आली पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आज हा सगळा आढावा घेतलेला आहे. काम चांगल्या प्रकारे चाललं आहे पण त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. त्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि एप्रिलमध्ये पुन्हा मी या ठिकाणी व्हिजिट करणार आहे. जात बदलली की स्त्री प्रश्नाचे स्वरूप बदलत जाते याचे आकलन फुले आंबेडकर स्त्रीवादाने दिले. जात आणि स्त्री पुरुष विषमता हे समतेच्या मार्गातील मुख्य अडथळे आहेत असे सांगून जात आणि स्त्री पुरुष विषमता नष्ट करण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा फुले आंबेडकरी स्त्रीवादाने समग्र स्त्री मुक्ती शक्य असल्याचे मत मुंबई विद्यापीठाच्या प्रख्यात लेखिका डॉक्टर वंदना महाजन यांनी नांदेड येथे व्यक्त केले. कल्चरल असोसिएशन नांदेडच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत त्या बहुजनवादी स्त्री चळवळीची दिशा या विषयावर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सुप्रिया गायकवाड होत्या तर विचार मंचावर डॉक्टर शीतल गोनारकर, डॉक्टर मंदाकिनी माहुरे, विमलताई नवसागरे उपस्थित होते. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर हा महिना खूप महत्त्वाचा आहे कारण बहुजन स्त्रीवादी चळवळीला जो वैचारिक खुराक दिलेला आहे त्या मुक्ता साळवे, फातिमा शेख, सावित्रीबाई फुले, जिजाऊ यांचा हा खरं तर महिना आहे, स्मृती जयंती आहे. आणि मला असं वाटतं की मी या निमित्ताने असं सांगू इच्छिते की बहुजनवादी स्त्री चळवळ जी आहे त्या स्त्री चळवळी जाती व्यवस्था, पितृसत्ताक समाज व्यवस्था आणि स्त्री पुरुष विषमता हे एकत्रितपणे विचार घेऊन ती पुढे गेली पाहिजे. तिने खरं तर आजची जी समाज व्यवस्था आहे की जी समाज व्यवस्था एक प्रकारे जात पितृसत्ताक समाज व्यवस्थेचा पुरस्कार करणारी, हिंदू राष्ट्र म्हणून पुरस्कार करणारी जी व्यवस्था आहे की जी सत्तेमध्ये आहे त्या सत्तेमध्ये असणाऱ्या समाज व्यवस्थेचे कूटकारस्थान व्यूहरचना लक्षात घेऊन खऱ्या मुक्तीच्या दिशेने जाणं आणि हा वारसा पुढे नेणं. फुले शाहू आंबेडकर, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे आणि सगुणाबाई, फातिमा शेख यांचा वारसा घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने स्त्रियांची मुक्ती होऊ शकते असं मला वाटतं. बहुजन स्त्री चळवळीची दिशा या विषयाची चर्चा करत असताना सर्वप्रथम बहुजन म्हणजे काय
याचा विचार करणं अपेक्षित आहे. आणि बहुजन म्हणजे गौतम बुद्धांनी जे बहुजन हिताय बहुजन सुखाय इथून जी सुरुवात केलेली आहे, तर बहुजन म्हणजे बहुसंख्य या अर्थाने जर आपण विचार केला तर बहुसंख्य म्हणजे कोण, हा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो या संदर्भामध्ये उपस्थित होतो. मुख्यतः भारतीय परिप्रेक्षामध्ये ह्या सगळ्या व्याख्या ज्या आहेत त्या तपासून बघत असताना त्याची आजपर्यंत जी मांडणी झालेली आहे ती बहुजन या स्वरूपात देखील झालेली आहे किंवा ब्राह्मणी आणि अब्राह्मणी या स्वरूपातही झालेली आहे. परत वैदिक आणि अवैदिक या स्वरूपात सुद्धा ही मांडणी झालेली आहे. तर आता इथे बहुजन म्हणजे एक ब्राह्मणी परिप्रेक्ष्य जो आहे तो बाजूला करून इतर जे सगळे आहेत ते बहुजन ही व्याख्या जर आपण स्वीकारली तर त्याच्यामध्ये मग ब्राह्मण सोडून जे 3 वर्ण आणि त्या 3 वर्णाच्या अंतर्गत ज्या अनेक जाती येतात तर त्या जातींचा समावेश होतो. तर आता या बहुजनांचे प्रश्न, या प्रश्नांचं स्वरूप आणि मुख्यतः ज्या बहुजन स्त्रिया आहेत त्या बहुजन स्त्रियांच्या प्रश्नांचं स्वरूप अशी जर आपण चर्चा केली तर बहुजन हा सुद्धा एकसंघ असा गट आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि त्याच्यामुळे वर्ण आणि जातीच्या परिप्रेक्षामध्ये ज्या बहुजन स्त्रिया आहेत तर ह्या बहुजन स्त्रियांच्या प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला बदलताना दिसतं. म्हणजे याच्यातलं वास्तव असं आहे की जात बदलते आणि जात बदलली तर स्त्री प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते बदलत जातं. आणि परत आता याची जी मांडणी आहे ती सामाजिक समतेच्या अंगाने जी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक काळामध्ये केली, तर सामाजिक समतेच्या ज्या काही व्याख्या केल्या गेल्या त्याच्या अंतर्गत स्त्री प्रश्नांची चर्चा करत असताना आपल्याला त्याच्या आधारे ती पुढच्या काळात करता येऊ शकते. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात साहित्यिक श्री शेषराव चव्हाण यांचा सत्कार सोहळा त्यांच्या चाहत्यांनी समर्थनगर येथील गांधी भवनात आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम होते. न्यायमूर्ती DR शेळके व श्री शेषराव चव्हाण यांनी आजवर इंग्रजीत एकूण 41 ग्रंथ लिहिले आहेत. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मोहम्मद अली जिना, शरद पवार इत्यादी महापुरुषांवर त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. 90 नॉट आउट हे आत्मकथन सुद्धा लिहिले आहे. न्यायमूर्ती शेळके यांनी त्या ग्रंथाचा थोडक्यात आढावा घेऊन शेषराव चव्हाण यांनी इंग्रजी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे असे म्हटले. त्याच्या घरात जायला सुद्धा इतकी प्रचंड सिक्युरिटी होती, पण आम्ही त्यांच्या दारात येईपर्यंत ते दाराच्या बाहेर येऊन उभे राहिले होते आमची वाट पाहत. मी आणि काका गेलो, ते म्हणजे केव्हा लेट झालं का म्हणजे फार. आम्ही म्हणलं नाही, वो सिक्युरिटी आहे ना सर. हां वो तो आहे. आम्ही आत गेलो
तसं कुणीही नव्हतं. आम्ही त्यांच्या आतल्या जे काही सोफा वेफा होता त्याच्यावर आम्ही बसलो. थोड्या वेळाने आम्ही त्यांना पत्रिका दिली. त्यांनी ते पाहिलं. हां मी येतो म्हणाले, मी आने वाला. आणि थोड्या वेळाने ट्रे घेऊन पिऊन आला. त्याच्यात चहाचे कप ठेवले होते. त्यांनी स्वतःच ट्रे घेतला आणि आमच्या पुढे आम्हाला दोघांना चहाचा कप दिला. पंतप्रधान म्हणजे आम्हाला इतकं शॉकिंग होतं ते की जिल्हा परिषदचा अध्यक्ष फडतूस लोक हे म्हणजे कुठले समजा आपले मंत्री संत्री सुद्धा काहीही कॅलिबर नसताना त्या खुर्च्यांवर जे बसून राहतात उठत सुद्धा नाही. तर त्या बॅकग्राऊंडवर हा माणूस खूपच मोठा. आज कुठल्याही पक्षाचे बघा, कुठल्याही पक्षाचे विनयशीलता किंवा जे हे काहीतरी माणसाला माणुसकी म्हणून असते ती राजकारणी माणसात क्वचित दिसते. पॉवरचं ते ग्लॅमर किंवा ह्याच गोष्टी दिसतात. तर त्यांनी ते आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि मग आम्ही आलो. बरोबर राईट टाईमला तेही आले, पवारसाहेबही आले. सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि काकांनी जे काही ठोकायचं होतं त्यांच्या भाषणात ठोकून दिलं. कुणी काही मनावर घेतलं नाही तसं, पण आहेच आता काका म्हणतात बोलतात म्हणजे चालत. तर असे हे आमचे काका. पण यांनी ते त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही निर्माण केलेलं आहे, पुस्तकं आहेत खूप, म्हणजे माझा त्याच्याशी संबंध आहे. ते म्हण नो वी हॅव डेलिबरेटली सेंड द मटेरियल टू यू अँड वी वॉन्ट यू टू डेलिव्हर द कीनोट ॲड्रेस. तर म्हटलं गांधी, आय डू नॉट नो यू डू नॉट नो मी अँड हाऊ डिड यू सेंड मी दिस लिटरेचर. मग त्याने सांगितलं की अमेरिकेमध्ये एक लेस मार्टिन, तुम्ही त्यांना भेटलेले आहात, त्यांनी रेकमेंड केलं की हा जो विषय आहे चीफ जस्टिसचा कॉन्फरन्सचा आर्टिकल 51E होता, तर त्याच्यावर तुम्ही यांना इन्व्हाइट करा. माझं नाव सांगितलं, त्यामुळे ती आलं. कारण मी तिथं की नोट ॲड्रेस दिला झालं. आणि त्या की नोट ॲड्रेसच्या नंतर मग मला युनायटेड नेशनची एक ऑर्गनायझेशन आहे, असोसिएशन ऑफ वर्ल्ड सिटिझन्स म्हणून, जिथं युनायटेड नेशनबरोबर NGO स्टेटस आहे आणि कन्सल्टेटिव्ह स्टेटस ऑफ द इकॉनॉमिक आहे, ती कोणती सोशल काउन्सिल आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर कोल्हापूर विशाळगड या ठिकाणी येत असल्याची माहिती कोल्हापूर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने लालबुर्दा TV चॅनलशी बोलताना दिली. सकाळी 12 वाजता ऐतिहासिक बिंदू चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते विशाळगडला भेट देणार आहेत. नमस्कार, मी प्रवीण बनसोडे, वंचित बहुजन आघाडी युवा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष. राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव सुजातदादा आंबेडकर हे कोल्हापूर येथील विशाळगड दौऱ्यावरती भेट देण्यासाठी येत आहेत. 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 12 वाजता कोल्हापूर येथे ते येत असून इथून विशाळगडसाठी दौरा होणार आहे. तरी आपण कोल्हापुरातील तमाम जनतेने हजर राहून उपस्थिती दाखवावी. 12च्या दरम्यान आपण छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून इथून बिंदू चौकात अभिवादन करणार. बिंदू चौकातून अभिवादन करून शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतरनं सरळवरती पावनखिंड येथे जाऊन पावनखिंडवरती अभिवादन करणार आणि बुद्धवाडी आणि मुस्लिमवाडी या ठिकाणी त्यांचं स्वागत होईल. स्वागत झाल्यानंतरनं सरळ विशाळगडवरती जाणार. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ?
वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे यंदा 17व्या महाराष्ट्र आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत राज्यातील 26 विद्यापीठातील 1000हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत। राज्यपालांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या स्पर्धेची तयारी उद्यापासून 15 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कर्नल काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। माननीय राज्यपाल महोदय और राजभवन की ओर से 2006-07 से शुरू हुई आविष्कार प्रोग्राम इस टाइम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ में हो रहा है। इस प्रोग्राम में एज पर द डायरेक्टिव्स ऑफ द राजभवन महाराष्ट्र के 26 विश्वविद्यालयों ने भाग लिया है, जिसमें यूजी, पीजी और पीएचडी विद्यार्थी कुल मिला के एक्सपेक्टेड फिगर है 900 का। लेकिन कुछ यूनिवर्सिटी में कुछ संघ कम है, इसलिए हमारे पास अभी 777 विद्यार्थियों का रजिस्ट्रेशन चयन हो चुका है, जिसमें बहुत सारी महिलाएं, बोले तो लड़कियां हैं ज़्यादा से तरतर, और कुछ बच्चे हैं। ऐसे हर एक संघ का, हर एक यूनिवर्सिटी का 50 to 55 पार्टिसिपेंट अपेक्षित है। आज से हमारा रजिस्ट्रेशन खुला हो चुका है। कल दोपहर में 4 बजे इस प्रोग्राम का उद्घाटन होगा। उद्घाटन के लिए प्रमुख अतिथि के तौर पर गवर्नमेंट ऑफ इंडिया के यूनिवर्सिटी ग्रांट कमीशन के सेक्रेटरी प्रोफेसर मुनीष शर्मा, इनके हाथ शुभ कमल से इसका कार्यक्रम का उद्घाटन होगा। जिस उद्घाटन समारोह में एडिशनल जो उद्योजक है, जिनका समाज कार्य है, ऐसे 2 उद्योजक और समाज कार्य भी हमें उपस्थित रहने वाले हैं, जिसमें पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे जी, चेयरमैन डिकी, और प्रोफेसर उपेंद्र कुलकर्णी, डायरेक्टर दीनदयाल इंस्टीट्यूट, ये भी उनके भी शुभ हाथ से इस प्रोग्राम का चयन होगा। 13 तारीख को सब बच्चों का डिस्प्ले बाहर लगेगा। करीब 900 डिस्प्ले अलग अलग उनके प्रोजेक्ट और इनोवेशन पे रहेगा, जिसमें कुछ मॉडल्स है, उनकी आइडिया और उनका रिसर्च यहाँ प्रदर्शित हो जाएगा। जूरी मेंबर उनका एवेल्यूशन करके उसमें से कुछ शॉर्टलिस्ट करेंगे, और वो शॉर्टलिस्ट हुए बच्चे बच्चियाँ 14 तारीख को उनका पीपीटी प्रेजेंटेशन करेंगे, और उसमें से अंतिम संघ की निवड हो जाएगी, जो 15 तारीख को उनको पारितोषिक से निखरा जाएगा। जो बच्चे ये यूजी, पीजी और पीएचडी में फर्स्ट, सेकंड, थर्ड क्रमांक लेंगे, उनको कैश प्राइजेस, उनको कुछ सम्मानीय ढाल रहेगी, और इनका चयन फिर से एक बार माननीय राज्यपाल राजभवन ऑफिस में 26 तारीख को फिर से इनका दोहरा जाएगा, उनका सम्मान किया जाएगा। तो ऐसा ये हमारा बच्चों के अंदर, विद्यार्थियों के अंदर एक कला गुण जैसे आविष्कार होना चाहिए, संशोधन समावेश होना चाहिए, और इनको कुछ करने की उम्र रखना चाहिए। बच्चों के अंदर इंटरप्रेन्योरशिप भावना निर्माण होना चाहिए। ये बहुत बड़ा मकसद ये प्रोग्राम के पीछे है। मुझे लगता है कि आपके सबके सहकार्य से हमारे यूनिवर्सिटी ने करीब 32 सब कमेटियाँ की है। एडवाइजरी कमेटी है, काउंसिल है, एग्जीक्यूटिव काउंसिल मेंबर है, एकेडमिक है, और पूरा टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ मिला के करीब 250-300 अलग अलग स्टाफ इस पे 2 महीने से काम कर रहे हैं। अभी ये अंतिम टप्पे में है। मुझे लगता है कि आपके सबके सहकार्य से, हमारे टीम से और राजभवन के ओवरसीज जो टीम होती है, फाइनेंस कमेटी और ओवरसी के, इनके सबके सहकार्य से ये प्रोग्राम हम अच्छे से अच्छे तक देखिए एक नया आदर्श निर्माण करने की हमारा कोशिश है, हमारा प्रयत्न है। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।